भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत अगदी शेवटचा जो काय भाग आहे मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये तो आपण आज अभ्यासणार आहे. म्हणजे आपण मूलभूत हक्काचा विचार जर केला तर मूलभूत हक्काचे जे सर्व कलम आहेत, कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 या सर्व कलमांचा आपण अभ्यास केलेला आहे. नव्याने जे समावेश झालेले जे जे काही कलम आहेत, कलम क्रमांक 31A, 31B आणि 31C ह्या 3 कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर भाग 3 मध्ये हे मूलभूत हक्क दिलेत आणि मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 14 ते 32 मध्ये हे मूलभूत हक्क दिले. तर एकूण जर भाग 3चा विचार केला तर कलम क्रमांक 12 ते 35 हा भाग आहे. जे मूलभूत हक्काचे 7 गट आहे त्या 7 गटांचा आपण अभ्यास केलाय. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि संपत्तीचा हक्क हा देखील आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे की जो एक कायदेशीर हक्क म्हणून आता आहे. अगोदर मूलभूत हक्काच्या संकल्पनेमध्ये तो होता आणि आता तो कायदेशीर हक्क प्रकरण 4 मधील कलम 300 मध्ये आहे. म्हणजे भाग 12 त्यामध्ये प्रकरण 4 आणि कलम क्रमांक 300A मध्ये ते संपत्तीचा हक्क जे हे ॲड केलेलं आहे. त्यामुळे मूलभूत हक्काचे जे अगोदर जे काही गट होते हे गट किती होते तर 7 गट होते आणि आता सध्या किती गट आहेत तर 6 गट आहेत. तर आज आपल्याला अभ्यास करायचा आहे कलम क्रमांक 31A, 31B आणि 31C अशा एकूण 3 कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण आज करणार आहे. तर सुरुवातीला आपण पाहूया कलम क्रमांक 31A. आता या कलम क्रमांक 31A मध्ये काय सांगितलं तर मालमत्तेचे संपादन इत्यादींची तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती, ज्याला बचाव असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे मालमत्तांचे संपादन इत्यादींची तरतूद करणाऱ्या कायद्यांचा बचाव असं आपण म्हणू. हे कलम आहे कलम क्रमांक 31A. मालमत्तेचे संपादन इत्यादींची तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती किंवा ज्याला आपण बचाव असं म्हणू शकतोय. तर हे आपण कलम पाहायचं आहे. आता हे कलम क्रमांक 31A जे आहे त्यामध्ये काय सांगितलं बा, हे कलम पहिली घटनादुरुस्ती कधी झाली तर 1951. हे जे काही कलम आहे हे पहिल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले. तर 4थ्या आणि 17व्या घटनादुरुस्तीने त्यामध्ये बदल केला. म्हणजे एकूण आपण जर कलम क्रमांक 31A चा विचार जर केला तर त्या कलम क्रमांक 31A साठी एकूण 3 घटनादुरुस्ती आहेत. म्हणजे पहिली घटनादुरुस्ती 1951, चौथी घटनादुरुस्ती 1955 आणि 17वी घटनादुरुस्ती 1964. या 3 ज्या घटनादुरुस्त्या आहे त्या कलम क्रमांक 31A शी संबंधित आहेत. म्हणजे हे जे काही कलम आहे हे कलम कधी समाविष्ट करण्यात आलं तर 1951ला हे कलम समाविष्ट करण्यात आलं पहिल्या घटनादुरुस्तीने. त्यामध्ये बदल कधी झाला, पहिला बदल जो काय झाला हा 4थ्या घटनादुरुस्तीनं 1955 मध्ये आणि त्यानंतर 1964ला 17वी जी काय घटनादुरुस्ती झाली तर त्यामध्ये बदल झाला. म्हणजे एकूण 2 वेळा बदल झालेला आहे. तर 1955ला 4थ्या घटनादुरुस्तीने देखील बदल झाला आणि 1964ला 17वी जी काही घटनादुरुस्ती होती त्यानुसार देखील यामध्ये बदल झाला. आणि हे कलम क्रमांक 31A जे आहे हे समाविष्ट कधी झालं तर 1951ला पहिल्या घटनादुरुस्तीनं. आता ह्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे तर या कलमाद्वारे पुढील 5 गटातील कायदे कलम 14 व 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करीत असले तरी विधिग्राही असतील असे घोषित करण्यात आले. म्हणजे हे काय सांगितलेलं आहे कलम क्रमांक 31A काय सांगितलं तर आपण बघत असताना आजपर्यंत मूलभूत हक्क पाहिलेत तर त्यामध्ये कलम क्रमांक 14 आपण जर पाहिला कायद्याच्या समानता असेल आणि कलम क्रमांक 19 मध्ये 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य जे ती दिलेले आहे. तर मूलभूत हक्काचे जे काही 5 गटातील जे काही कायदे केलेले आहेत तर त्या 5 गटातील कायद्यानुसार कलम क्रमांक 14 आणि कलम क्रमांक 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करीत असले तरी विधिग्राही असतील असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बघत असताना पुढचे जे 5 घटक आपण बघणार आहे तर ते 5 घटक किंवा 5 कायदे असं म्हणू शकतोय. आणि त्या 5 कायद्याद्वारे कलम क्रमांक 14 आणि कलम क्रमांक 19 जे आहे तर या मूलभूत हक्काचं उल्लंघन जरी झालं असेल तरीही ते ग्राह्य मानण्यात येणार आहे, विधिग्राह्य आहे असं आपण लक्षात घेणार आहे. तर ते 5 गट जे आहे ते 5 गट बघायचे आहेत. म्हणजे 31A चा विचार करत असताना त्यामध्ये 5 महत्त्वाचे गट सांगितलेत आणि त्यामध्ये काय सांगितलं की या गटातील कायद्यानुसार कलम क्रमांक 14 किंवा कलम क्रमांक 19च्या मूलभूत हक्कावर जरी गदा येत असेल, त्याला बाधा निर्माण होत असेल, त्यांचे जे काही संकुचित स्वरूपाचे मूलभूत हक्क होत असतील तरीही ते विधिग्राह्य मानले जातील असं यामध्ये सांगितले. तर ते आपण बघू कोणकोणते घटक आहेत. तर त्याचा पहिला सांगितलेला आहे तर कोणत्याही मालमत्तेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्कांचे राजसंस्थेने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा त्यात फेरबदल करणे.
पहिला काय सांगितलेलं आहे, तर कोणत्याही मालमत्तेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्काचे राजसंस्थेने संपादन करणे अथवा असे कोणते हक्क नष्ट करणे किंवा त्यामध्ये फेरबदल करणे. DPSPच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वाची भूमिका राजसंस्थेची असते. पण ह्यामध्ये आपण विचार करताना पहिला जो काय कायदा आहे तो कायदा काय सांगितला की अशा स्वरूपामध्ये कुठल्याही स्वरूपाची मालमत्ता असेल किंवा त्या मालमत्तेतील कोणत्याही स्वरूपाचे हक्क असतील तर त्या हक्काचं राजसंस्था संपादन करू शकते किंवा त्यामध्ये काही हक्क नष्ट करू शकते किंवा त्यामध्ये फेरबदल करू शकते. आणि हा असा फेरबदल करत असताना कलम क्रमांक 14 असेल किंवा कलम क्रमांक 19चं उल्लंघन जरी झालं असेल तर त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तर ह्यामध्ये महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की कोणत्याही मालमत्तेचं संपादन असेल किंवा हक्क नष्ट करणं असेल किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार जो आहे हा राज्यसंस्थेला असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा भाग सांगत असताना त्यामध्ये सांगितले की कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मर्यादित काळासाठी राजसंस्था आपल्या हाती घेऊ शकते. म्हणजे कोणत्याही स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे त्या कोणत्याही मालमत्तेचं व्यवस्थापन करणं सार्वजनिक हितासाठी किंवा त्या घटकांचं किंवा त्या मालमत्तेचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मर्यादित काळासाठी राजसंस्थेने आपल्या हाती घेणं हा एक भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिला भाग आपण काय सांगितला की कुठलीही मालमत्ता संपादन करणं असतील त्यातील काही हक्क जे आहेत ते नष्ट करणं असेल किंवा त्यामध्ये फेरबदल करणं असेल. आणि दुसरं जे आहे कुठल्याही स्वरूपाची मालमत्ता जे आहे त्या मालमत्तेचं व्यवस्थापन करणं असेल सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचं व्यवस्थित स्वरूपामध्ये व्यवस्थापन व्हावं यासाठी काही काळ राजसंस्था जी आहे ती मालमत्ता आपल्या हाती घेऊ शकते. तर हे यामध्ये दुसऱ्यामध्ये सांगितले. तिसरा भाग आपण जर पाहिला तर तिसऱ्यामध्ये सांगत असताना 2 किंवा अधिक महामंडळाचे सार्वजनिक हितासाठी किंवा त्यापैकी कोणत्याही महामंडळाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी एकत्रीकरण करणे. म्हणजे तिसरा महत्त्वाचा सांगत असताना काय सांगितलं की 2 किंवा त्यापेक्षा जास्त महामंडळ जे असतील विविध स्वरूपाची महामंडळ आहेत तर त्या महामंडळाचं वित्त महामंडळ असेल किंवा इतर जे काही महामंडळ आहे त्या 2 किंवा अधिक स्वरूपात जी काही महामंडळ आहेत ही सार्वजनिक हितासाठी किंवा त्यापैकी कोणत्याही महामंडळाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं यासाठी एकत्रीकरण करणे. म्हणजे आपण ह्या अगोदर बघत असताना एखादी मालमत्ता ते जप्त करू शकतं संपादन करू शकतं त्याचं व्यवस्थापन करू शकतं. तिसऱ्या घटकामध्ये काय सांगितले की विविध स्वरूपाची महामंडळ जे आहेत 2 महामंडळ असतील 3 महामंडळ असतील तर त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं आणि सार्वजनिक हितासाठी त्यापैकी कोणत्याही महामंडळाचं व्यवस्थापन योग्य करण्यासाठी त्याचं एकत्रीकरण जे ते एकत्रीकरण करू शकतात. 3 घटक अगोदर लक्षात घ्या. पहिलं मालमत्ता संपादन करणं असेल जप्ती करणं असेल किंवा हक्क नष्ट करणं असेल. दुसरं जे आहे कुठल्याही स्वरूपाच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करणं. तिसरं जे आहे सांगत असताना 2 किंवा अधिक महामंडळाचं काय करायचं आहे एकत्रीकरण करायचं आणि हे कशासाठी करायचं आहे तर त्याचं व्यवस्थापन जे आहे ते योग्य प्रकारे व्हावं हा एक महत्त्वाचा उद्देश जो आहे हा उद्देश त्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. 3 घटक झाले. चौथा ह्यामध्ये काय सांगितलं तर महामंडळाचे व्यवस्थापन एजंट सचिव. चौथा पॉईंट लक्षात घ्या. महामंडळाचे व्यवस्थापन एजंट सचिव व कोषाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापक यांचे कोणतेही हक्क अथवा महामंडळाच्या भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे. आता हा डायरेक्ट व्यक्तीचा विचार आपण ह्यामध्ये करू शकतोय. तर जी महामंडळ असेल त्या महामंडळाचे व्यवस्थापन एजंट जे असतील सचिव असतील कोषाध्यक्ष असतील व्यवस्थापकीय संचालक असतील संचालक किंवा व्यवस्थापक असतील तर यांचे जे काही हक्क जे आहेत किंवा ते महामंडळाच्या जे भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे हा आहे चौथा घटक. म्हणजे जे महामंडळ असतील त्या महामंडळामध्ये काम करणारे जे व्यवस्थापकीय मंडळ असेल व्यवस्थापक असतील सचिव असतील कोषाध्यक्ष असतील मुख्य व्यवस्थापकीय तज्ज्ञ असतील तर किंवा भागधारक असतील तर ह्यांचे काही अधिकार जे ते अधिकार ह्यामध्ये काय करू शकतात त्या अधिकारामध्ये फेरबदल करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील ह्यामध्ये दिलेला आहे. हा भाग देखील लक्षात घ्या व्यवस्थित. महामंडळाचे व्यवस्थापन एजंट सचिव कोषाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापक यांचे कोणतेही हक्क अथवा महामंडळाच्या भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यामध्ये फेरबदल करणे. तर हा विचार आपण करताना भागधारक म्हणजे कोण असतील तर भागधारक म्हणजे आपण ज्याला शेअर होल्डर असं म्हणणार आहे की ज्यांनी त्या कंपनीच्या किंवा ते जे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या भागाची खरेदी केलेली आहे. एकूण जे भाग भांडवल असेल
त्या भाग भांडवलातला एक हिस्सा जो आहे ज्याला आपण काय म्हणू शकतोय, भाग असं म्हणू शकतोय. ज्या भागांची खरेदी जे लोक करतात त्यांना आपण काय म्हणतोय, भागधारक असं म्हणतो असतोय. आणि त्या भागधारकांचा सर्वात महत्त्वाचा अधिकार जो आहे तो काय असेल, मतदान करणं असेल. आता हे भागधारक देखील दोन प्रकारे असू शकतात त्यामध्ये, म्हणजे समहक्क भागधारक असतील, अग्रहक्क भागधारक असतील. समहक्क भागधारक म्हणजे काय, की ज्या भागधारकांना मतदानाचा अधिकार असेल, आणि अग्रहक्क भागधारक म्हणजे काय असेल, की असे भागधारक असतील की ज्यांना सर्वप्रथम लाभांशाचं वाटप केलं जाणार आहे, पण त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये निवडणुकीतील मतदानामध्ये भाग घेण्याचा अधिकार असत नाही. तर ह्यामध्ये विचार करताना जे समहक्क भागधारक असतील त्या समहक्क भागधारकांच्या बाबतीमध्ये मतदानाचा हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे हा देखील भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्या पुढचा जो आहे त्यानंतरचा आपण विचार करू. 5वा, कोणतेही खनिज किंवा खनिज तेल शोधनाच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनार्थ केलेल्या कराराच्या, भाडेपट्ट्यांच्या, परवान्याच्या आधारे मिळालेले कोणतेही हक्क नष्ट करणे किंवा त्यांच्यात बदल करणे किंवा असा करार, भाडेपट्टा, परवाना मुदतपूर्व समाप्त करणे. म्हणजे कोणतंही खनिज असेल किंवा खनिज तेल शोधण्याच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनात जे काही करार केला असेल किंवा भाडेपट्ट्याचा परवाना दिला असेल तर त्यामधील कोणतेही जे काही हक्क आहेत हे हक्क नष्ट करणे असेल किंवा त्यांच्यात बदल करणे असेल किंवा असा जो काही जो करार झाला असेल, भाडेपट्टा परवाना जो मिळाला असेल, हा मुदतपूर्व देखील ते समाप्त करू शकतात. म्हणजे समजा राजसंस्थेबरोबर एखादा करार झालेला आहे आणि त्या करारामध्ये काही मुदत दिलेली आहे, तर त्यामध्ये खनिज तेल असेल किंवा इतर स्वरूपाची खनिज काढण्यासाठी, तर ती समजा मुदत जी आहे ती मुदत समजा 10 वर्षाची असेल, तर राजसंस्था एखाद्या वेळी ती जी काही मुदत आहे ती मुदत संपण्याच्या अगोदर देखील असा जो काही करार आहे हा करार नष्ट करू शकते. तर हे यामध्ये सांगितले. किंवा त्यांचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार नष्ट करू शकते, त्यामध्ये फेरबदल करू शकते. तर असे 5 जे काही घटक आहेत हे 5 घटक ह्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे कलम क्रमांक आपण 31A चा विचार केला तर कलम क्रमांक 31A मध्ये पहिला घटक आपण जर पाहिला तर पहिल्या घटकामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कोणत्याही मालमत्तेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्काचे राजसंस्था संपादन करू शकते, त्यांचे हक्क नष्ट करू शकते किंवा त्यांच्यात फेरबदल करू शकते. हा भाग पहिला. दुसरा भाग आपण जर पाहिला तर दुसऱ्या घटकामध्ये कोणत्याही मालमत्तेचे सार्वजनिक हितासाठी व्यवस्थापन करू शकते. तिसरा भाग आपण जर पाहिला तर तिसऱ्या भागामध्ये 2 किंवा अधिक महामंडळाचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन व्हावं सार्वजनिक हितासाठी, तर त्यासाठी त्याचं एकत्रीकरण करू शकते. चौथा जर घटक आपण जर पाहिला ह्या अगोदर, जे व्यवस्थापन महामंडळ जे आहे त्या महामंडळाचे व्यवस्थापक असतील, एजंट असतील, कोषाध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा इतर जी काही कार्यकारणे आहे तर त्या कार्यकारणाचे जे काही हक्क आहेत हे हक्क निर्बंधित करू शकते, कमी करू शकते, त्यामध्ये फेरबदल करू शकते. किंवा जे भागधारक आहेत तर त्या भागधारकांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर त्या भागधारकाचा मतदानाचा जो काही अधिकार आहे या मतदानाच्या अधिकाराचा जो काही हक्क आहे हा हक्क देखील नष्ट करू शकते किंवा त्यामध्ये फेरबदल करू शकते. आणि आत्ता पाहत असताना आपण 5वा काय पाहिला, तर कोणतेही खनिज किंवा खनिज तेल शोधण्याच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनार्थ केलेल्या कराराच्या किंवा भाडेपट्ट्याच्या किंवा परवान्याच्या आधारे मिळणारे कोणतेही हक्क जे ही नष्ट करणं असेल किंवा त्यामध्ये बदल करणं असेल किंवा असा जो काही करार आहे हा करार मुदतपूर्व देखील समाप्त हे करू शकतात. तर असे 5 महत्त्वाचे कायदे जे आहेत हे कायदे आपल्याला ह्यामध्ये लक्षात घ्यायचे कलम क्रमांक 31A मध्ये. मात्र ह्यामध्ये देखील काही गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये सांगत असं, मात्र व्यक्तिगत लागवडीसाठी धारण केलेली कमाल जमीन धारण मर्यादेच्या आत असलेली जमीन संपादन करण्यासाठी राज्यसंस्थेला कायदा करता येणार नाही. आणि अशा जमिनीचे संपादन तेव्हाच करता येईल जेव्हा त्या कायद्या अशा संपादनासाठी बाजार मूल्यापेक्षा कमी नसलेल्या दराने भरपाई देण्याची तरतूद असेल. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी जमीन ज्यावेळी, आता पहिला घटक आपण बघताना कोणत्याही मालमत्तेचं राजसंस्था संपादन करू शकतं, पण हे संपादन करत असताना व्यक्तिगत लागवडीखाली धारण केलेली कमाल जमीन धारण मर्यादेच्या आत असलेली जमीन, म्हणजे मॅक्झिमम एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन असावी, तर ती जी काही मर्यादा आहे तर त्या मर्यादेपेक्षा कमी जमीन आहे किंवा मर्यादेच्या आत असणारी जी काही जमीन आहे तर अशा जमिनीच्या बाबतीमध्ये राज्यसंस्थेला संपादनाचा अधिकार जो आहे किंवा असा कायदा करता येणार नाही. आणि असा जर कायदा जर करायचा असेल किंवा तशी जी काही जमीन आहे ही जमीन जर संपादित करायची असेल तेव्हा त्या कायद्याच्या त्या संपादनासाठी जे काही बाजार मूल्य असेल तर त्या बाजार मूल्यापेक्षा जास्त रक्कम त्यांना भरपाई म्हणून देणं आवश्यक आहे. समजा बाजार मूल्य एखादी जी काही जमीन आहे त्या जमिनीचं बाजार मूल्य 1 लाख जर असेल तर कोणत्याही प्रकारे राजसंस्था 1 लाखापेक्षा कमी किमतीमध्ये ती जमीन संपादित करू शकत नाही.
जी काही बाजार मूल्य आहे त्या बाजार मूल्यापेक्षा जास्त भरपाई देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला भाग आपण लक्षात घेताना व्यक्तिगत लागवडीखाली असलेली जी जमीन असेल ती जमीन मर्यादेच्या जर आत असली, जी काही मर्यादा ठरवली असेल त्या मर्यादेच्या जर आत असेल तर संपादन करण्याचा अधिकार जो आहे किंवा संपादनासाठी एखादा कायदा करू शकत नाहीत. जी काही मर्यादा आहे ह्या मर्यादेपेक्षा जर जास्त जर जमीन असेल तर संपादनेचा कायदा होऊ शकतोय. पण मर्यादेपेक्षा जर कमी जर जमीन असेल आणि अशी जमीन जर संपादित जर करायची असेल तर त्यांना भरपाई म्हणून काय करायचं आहे, तर बाजार मूल्यापेक्षा जास्त रक्कम जी आहे ही जास्त रक्कम त्यामध्ये द्यायची आहे. आणि ह्यातला शेवटचा जो काही घटक आहे, वरील 5 गटातील कोणताही कायदा राज्य विधिमंडळाने केला असेल तर त्याला कलम 31A लागू होत नाही. म्हणजे कुठलाही जो काही कायदा आहे हा कायदा करताना कुणी केलेला आहे, जर समजा राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळानं जर केलं असेल, विधानसभेनं केलं असेल, विधान परिषदनं जर केलं असेल तर त्याला कलम 31A जे हे लागू असणार नाही. असा कायदा कलम 14 व 19 उल्लंघन करतो म्हणून बाद ठरवता येतील. मात्र असा कायदा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवला असेल व राष्ट्रपतींनी त्यास संमती प्रदान केली असेल तर मात्र न्यायालय असा कायदा बाद ठरवू शकणार नाही. मग ह्यामध्ये काय सांगितले की कलम क्रमांक, आता हे जे 5 गट आपण जे पाहिलेले आहेत तर त्या पाच गटाच्या बाबतीमध्ये असा जो काही कायदा आहे हा कायदा कोणी जर केला असेल तर राज्य विधिमंडळ जे आहे या राज्य विधिमंडळानं असा जर कायदा जर केला असेल तर कलम क्रमांक 14 किंवा कलम क्रमांक 19चे उल्लंघन करतो म्हणून तो बाद ठरवण्याचा अधिकार आहे, तो बाद ठरवला जाणार आहे जर राज्य विधिमंडळानं जर केला असेल तर. पण असा कायदा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवला असेल व नंतर राष्ट्रपतींनी त्यास जर संमती जर दिली असेल तर मात्र न्यायालय असा कायदा बाद ठरवू शकत नाही. मग कधी बाद ठरवू शकतोय, जर राज्य विधिमंडळानं या 5 स्वरूपाचा जर कायदा जर केला असेल तर कलम क्रमांक 14 आणि 19चं उल्लंघन करतो म्हणून बाद ठरवला जाऊ शकतोय. पण तो राष्ट्रपतीच्या विचारात जर राखून जर ठेवला असेल आणि त्यानंतर राष्ट्रपतीनं त्यास संमती जर दिली तर अशा वेळी न्यायालय अशा कायद्याला बाद ठरवणार नाही. तर हा भाग देखील ह्यामध्ये महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे हे आहे कलम क्रमांक 31A. आणि 31A मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण आता अभ्यासलेल्या आहेत. मालमत्तेचे संपादन इत्यादीची तरतूद करणाऱ्या कायद्यांचा बचाव किंवा व्यावृत्ती असं आपण त्याला म्हणू शकतोय. त्यानंतर आता त्या पुढचा जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे, कलम क्रमांक 31B. आता कलम क्रमांक 31B काय आहे, तर कलम क्रमांक 31B मध्ये विशिष्ट कायद्यांनी नियमांची विधिग्राह्यता सांगितल्या. विशेष स्वरूपाचे जे काही कायदे आहेत या कायद्यांनी नियमांची विधिग्राह्यता सांगितले. आणि हे पहिला आपण बघताना कलम क्रमांक 31A कधी समाविष्ट केलं होतं, तर पहिल्या घटना दुरुस्तीने 1951ला केलेलं होतं. तर त्याच प्रकारे हा देखील भाग आपण जर पाहिला तर 31B देखील पहिल्या घटना दुरुस्तीने 1951 घटनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि या कलमाद्वारे पुढील जी काही तरतूद आहे हे सांगण्यात आलेले, 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आलेला कोणताही कायदा किंवा विनिमयने किंवा त्यांच्या कोणत्याही तरतुदी भाग 3ने प्रदान केलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करतात म्हणून शून्यवत ठरणार नाही असं सांगितले. म्हणजे 9वी अनुसूची जी आहे त्या 9व्या अनुसूची एखादा कायदा समजा केला असेल आणि एखादा कायदा केल्यानंतर तो जो काही कायदा आहे हा 9व्या अनुसूचीमध्ये जर टाकला असेल तर त्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकल्यानंतर समजा मूलभूत हक्काचं त्यामुळे जर काय जर उल्लंघन जरी होत असेल तरीही तो बाद ठरवला जाणार नाही किंवा शून्यवत ठरणार नाही. म्हणजे कोणत्याही न्यायालयाने न्यायाधिकरणाने तसा निर्णय दिला तर या कायद्याच्या विनिमयाचा अंमल चालूच राहील. आणि या विरोधामध्ये जरी एखाद्या न्यायालयाने जरी निर्णय जरी दिला असेल तरी देखील तो कायदा अखंडितपणे आहे असं सुरू राहील. हे काय सांगतं, म्हणजे कलम 31Bच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची तरतूद जी आहे ते लक्षात घ्या. 9वी अनुसूची जी आहे ही 9वी अनुसूची एक भाग जो आहे तो लक्षात घ्या. त्यामध्ये आता 9व्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर 9वी अनुसूची जी आहे कलम 31Bशी संबंधित असून पहिल्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1951 समाविष्ट करण्यात आली. आणि 9व्या अनुसूचीद्वारे काही कायदे व विनिमयने विधिग्राह्य असल्याचे घोषित करण्यात आलेत. 9व्या अनुसूचीमध्ये असे 284 कायदे व विनिमय असून ते मुख्यतः भूसुधारणेशी संबंधित आहेत. आणि हे कायदे व विनिमयने न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण असतील असे कलम 31B मध्ये घोषित करण्यात आले. म्हणजे हे कायदे व विनिमयने भाग 3 मधील हक्कांचे उल्लंघन करतात, या कारणावरून त्यांना शून्यवत ठरवता येणार नाही. म्हणजे 9वी अनुसूची आपण जर पाहिली तर 9व्या अनुसूचीच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, ह्या 9व्या अनुसूचीमध्ये काही कायदे किंवा विनिमयने हे विधिग्राह्य आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या 31Bचा आपण जर विचार केला तर त्या 31B असं सांगितलं की 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेला कोणताही कायदा असेल, विनिमयने असेल किंवा कोणत्याही स्वरूपाच्या तरतुदीनं भाग 3 मधील मूलभूत हक्क जर समाप्त होत असतील
त्यावर गदा जर निर्माण जर होत असेल तरी देखील त्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करतात, म्हणून ते कायदे शून्यवत ठरणार नाहीत, तर ते अखंडितपणे सुरू राहतील. न्यायालयानं कुठलाही स्वरूपामध्ये निर्णय जरी दिला असेल तर कायद्याचा विनिमयाचा अंमल तसाच चालूच राहणार आहे. हा भाग जो आहे तो लक्षात घ्या. 31B बाबतीमध्ये 9वी अनुसूची लक्षात घ्या. आता ह्यामध्ये काय सांगितलं, एक महत्त्वाचा खटला या संदर्भामध्ये आहे. तो खटला आहे IR कोहिले खटला 2007. IR कोहिलो खटला 2007. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले वा, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगताना 9व्या अनुसूचीतील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून व्यापक संरक्षण प्राप्त नाही, कारण न्यायिक पुनर्विलोकन हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि एखाद्या कायद्याला 9व्या अनुसूचीमध्ये टाकून ते काढून घेता येणार नाही. मी महत्त्वाचा यामध्ये सांगितलेला आहे निर्णय सर्वोच्च न्यायालयानं. आणि हा सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना काय सांगितलं की 9व्या अनुसूचीतील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून व्यापक संरक्षण प्राप्त नाही. म्हणजे 9व्या अनुसूचीमध्ये एखादा कायदा करून जर टाकला तर त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही असं त्यामध्ये असणार नाही, तर जी काही न्यायिक पुनर्विलोकन जे आहे हे व्यापक संरक्षण ते प्राप्त नाही, कारण न्यायिक पुनर्विलोकन हेच एक घटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एखादा विरोधी कायदा असेल किंवा मूलभूत हक्कावर गदा निर्माण करणारा जर कायदा असेल तर ते आपण न्यायप्रविष्ट आहे आणि त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये आपण जाऊ शकतोय आणि ते पुन्हा प्राप्त करून घेऊ शकतोय, आणि हे मूलभूत वैशिष्ट्य आहे. आणि एखाद्या कायद्याला 9व्या अनुसूचीमध्ये टाकून ते काढून घेता येणार नाही असं त्यामध्ये सांगितलेलं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी सांगितले 24 एप्रिल 1973. आता ही 24 एप्रिल 1973 ही सर्वात महत्त्वाची तारीख आहे. केशवानंद भारती जो काय खटला, ह्या खटल्याच्या निकालाची तारीख आहे. तर 24 एप्रिल 1973 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांना कलम 14, 15, 19 आणि 21 मधील मूलभूत हक्कांचे किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन केल्याच्या आधारावर बाद ठरवता येऊ शकेल असं देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बाद ठरवता येऊ शकेल कोणतं, 14, 15, 19 आणि 21. एखादा जर कायदा केला आणि तो 9व्या अनुसूचीमध्ये टाकला, त्यामुळं कायद्यापुढं समानता जे ती समानतेवर काय तर बाधा निर्माण जर झाली असेल, कलम 15चा विचार आपण जर केला असेल किंवा 19 मधील स्वातंत्र्य असतील, तर ह्या मूलभूत हक्काचं किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेचं उल्लंघन केल्याच्या आधारावर ते बाद ठरवता येऊ शकेल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायचे. एक म्हणजे काय, IR कोहिलो खटला 2007 बाबतीमध्ये तर त्यांनी सांगितलेलं आहे की 9व्या अनुसूचीतील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून व्यापक संरक्षण प्राप्त नाही, कारण न्यायिक पुनर्विलोकन हेच घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे एखादा विषय जो आहे किंवा एखादा कायदा 9व्या अनुसूचीमध्ये टाकून ते काढून घेता येणार नाही असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगत असताना 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती खटल्याच्या निकालाची तारीख आणि 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणाऱ्या कायद्यांना, की जे कायदे 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत, तर अशा कायद्यांना कलम 14, 15, 19 आणि 21 ही 4 कलमं लक्षात घ्या. कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 19 आणि कलम क्रमांक 21 मधील मूलभूत हक्कांचे किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन केल्याच्या आधारावर बाद ठरवता येऊ शकेल असं यामध्ये सांगितलं. हे दोन खटले महत्त्वाचे लक्षात घ्या. IR कोहिलेमध्ये काय सांगितलं की न्यायिक पुनर्विलोकन प्राप्त आहे आणि ते एखादा कायदा करून 9व्या अनुसूचीमध्ये टाकून ते त्याला बाधा आपण पोचू शकत नाही, वैशिष्ट्य नष्ट करू शकत नाही असं त्यामध्ये सांगितले. आणि केशवानंद भारती खटल्यानंतर काय सांगितलं की एखादा कायदा जो आहे तो 9व्या अनुसूचीमध्ये जर टाकला असेल आणि तो कायदा केल्यामुळं जे मूलभूत हक्कातील कलम क्रमांक 14, 15, 19 आणि 21 जे आहेत, यामध्ये जे मूलभूत हक्क आहेत, तर या मूलभूत हक्कावर जर गदा येत असेल, कारण हे घटनेच्या संरचनेचे मूलभूत भाग आहेत, तर त्यामुळं त्या आधारावर ते बाद ठरवता येऊ शकेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. आता पहिली घटना दुसरी आपण जर पाहिलं, आता 9व्या अनुसूचीतील कायदे आणि विनिमयने आपल्याला पाहिजेत. 9व्या अनुसूची जे आहे तर त्यामध्ये विविध कायदे असतील किंवा विनिमयने जे आहेत यांची विधिग्राह्यता त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये सांगत असताना काय सांगितलेलं आहे, तर पहिल्या घटना दुरुस्तीने 1951ला 9व्या अनुसूचीत केवळ 13 कायदे व विनिमयने टाकली होती. म्हणजे 9व्या अनुसूचीमध्ये किती होती, सुरुवातीला केवळ 13 कायदे होते. आणि ह्या जी 13 कायदे होते त्यावेळी ज्यावेळी 1951चा भाग आपण जर विचार केला तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं न्यायप्रविष्टता त्यावर नव्हती. म्हणजे एकदा कायदा जर केला असेल आणि 9व्या अनुसूचीमध्ये जर टाकला असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मूलभूत हक्कावर जरी गदा आले असेल तरी त्यामध्ये बदल होऊ शकत नव्हता. नंतर आपण विचार करताना IR कोहिले खटल्याच्या वेळी सांगितलं किंवा केशवानंद भारती जो काय खटला झाला
त्यानंतर सांगितलेलं आहे की कुठल्याही स्वरूपाची मूलभूत चौकट जे आहे, मूलभूत संरचनेच्या बाहेर जाऊन एखादा कायदा जर केला असेल तर तो बाद ठरवता येऊ शकतो असं सांगितलेलं आहे. आत्ताचा विचार आपण जर केला तर सध्या नव्या अनुसूचीमध्ये 284 कायदे किंवा विनिमयने आहेत. त्यामध्ये संसदीय तसेच राज्य विधिमंडळाचे कायदे विनिमयने आहेत. राज्य विधिमंडळाचे कायदे मुख्यतः भूसुधारणा आणि जमीनदारी व्यवस्था रद्द करण्याशी संबंधित असलेले कायदे आहेत. तर संसदीय कायदे इतर विषय संबंधित आहेत. म्हणजे सध्या आपण जर विचार जर केला तर नववी अनुसूची जी आहे 1951चा विचार केला तर 1951मध्ये नवव्या अनुसूचीमध्ये किती होते? फक्त 13 होते, 13 कायदे होते. आज किती झालेत? तर 284 आहेत. आणि ह्या 284मध्ये दोन्ही घटकाचे आहेत, केंद्राचे पण आहेत आणि राज्य विधिमंडळाचे पण आहेत. आणि जी विधानसभा असेल किंवा विधिमंडळ जे त्या विधिमंडळाचे कायदे कशा संदर्भात आहेत? तर ते सर्व जी भूसुधारणा आहे त्या भूसुधारणाशी संबंधित आहेत. भूसुधारणा किंवा जमीनदारी व्यवस्था रद्द करणे या संदर्भात आहेत. तर संसदीय जे काही कायदे आहेत हे संसदीय कायदे जे आहेत हे इतर विषयाशी संबंधित आहेत असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे, हे कायदे जे आहेत व्यक्तिगत मूलभूत हक्कापेक्षा वरचढ बनवण्यामागे सरकारचे कारण असे की त्यामुळे संपूर्ण समाजाचे हितसंवर्धन साध्य होते. उदाहरण, जमीनदारी रद्द केल्याने कष्टकरी शेतकऱ्यांचे शोषण नष्ट होऊन ते जमिनीचे मालक बनू शकतील. आता ही नवी अनुसूची का निर्माण केलेली आहे? कारण ह्यामध्ये सांगत असताना व्यक्तिगत मूलभूत हक्कापेक्षा वरचढ बनण्यामागे सरकारनं असं कारण दिलं की त्यामुळे समाजाचं हितसंवर्धन होणार आहे, समाजाचं हितसंवर्धन साध्य होणार आहे. त्यामध्ये जमीनदारी रद्द केल्याने कष्टकरी किंवा शेतकऱ्यांचं शोषण नष्ट होऊन ते जमिनीचे मालक बनू शकतात. एक महत्त्वाचा भाग यामध्ये टाकलेला आहे तामिळनाडूच्या बाबतीमध्ये. तामिळनाडूचा आपण जर विचार जर केला आरक्षणाचा तर तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. आणि 69% आरक्षण देण्याचा विवादास्पद कायदासुद्धा नवव्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आला आहे. 69% आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. जी सर्वोच्च न्यायालयाची काय मर्यादा आहे, ही मर्यादा किती आहे आरक्षणाची? तर 50%ची मर्यादा आहे. आणि हे 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे 69%. आणि हा देखील एक विवादास्पद कायदा जो आहे हा नवव्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि 69% आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50% आरक्षणापेक्षा जी मर्यादा आहे त्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. पण हा देखील जो काही कायदा आहे आरक्षणाचा तामिळनाडूच्या बाबतीमध्ये, तर हा कायदा देखील नवव्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला 31A आपण अभ्यास केला, 31B अभ्यास केला. आता 31B बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे? तर 31B विशिष्ट कायदे आणि नियमनांची विधिग्राह्यता सांगितलेलं आहे. म्हणजे हे देखील पहिली जी काही घटनादुरुस्ती होती त्या घटनादुरुस्तीने टाकलं होतं. आणि नववी अनुसूची 31B संदर्भामध्ये आहे. आणि नवव्या अनुसूचीमध्ये एखादा कायदा जर टाकला असेल तर तो अगोदर बाद ठरवता येत नव्हता. पण IR कोहिलो जो काही खटला आहे किंवा केशवानंद भारती खटल्याच्या निकालानंतरचा जो काही भाग आहे तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचे मूलभूत हक्क आहे त्या मूलभूत हक्कावर जर गदा निर्माण होत असेल 14, 15, 19 आणि 21 तर अशावेळी नवव्या अनुसूचीमधला देखील एखादा विषय जो आहे तो काय करू शकतोय तर बाद ठरवता येऊ शकतोय किंवा कायदा जो आहे हा रद्द करता येऊ शकतोय. आणि हे कायदे का निर्माण केलेले आहेत? तर संपूर्ण समाजाचे हितसंवर्धन करण्यासाठी. आणि त्यामध्ये अपवाद जो आहे विवादास्पद कायदा कोणता आहे? तर तामिळनाडूच्या बाबतीमध्ये जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आता तिसरा आपल्याला पाहायचं आहे, कलम क्रमांक 31A पाहिलेला आहे, कलम क्रमांक 31B पाहिलेला आहे. आणि आता तिसरा घटक जो आहे आपल्याला पाहायचा आहे कलम क्रमांक 31C. आता 31C काय सांगितलं? तर 31C विशिष्ट मार्गदर्शन तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती किंवा बचाव. म्हणजे विशिष्ट स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वे कशामध्ये दिलेत? मार्गदर्शक तत्त्वे तर कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 जे आहे त्यामध्ये काय दिलेले? DPSP दिलेले आहेत. तर ह्यामध्ये काय सांगितलं की DPSP राज्यसंस्थेला मार्गदर्शन करणारी तत्त्व असतात. आणि अशी तत्त्व अंमलात आणणाऱ्या कायद्याची व्यावृत्ती किंवा बचाव हा जो काय भाग आहे तो 31C बाबतीमध्ये विशिष्ट मार्गदर्शन तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती किंवा बचाव. आणि ह्यामध्ये काय सांगितलं की कलम 31C यातील तरतूद आणि त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे आहेत ते सांगितलेत. त्यातलं पहिलं आहे, सर्वप्रथम 31C कधी ॲड केलेलं आहे? तर ती 25व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं. 25वी घटनादुरुस्ती 1971. पहिले 31A असेल किंवा 31B असेल ही पहिल्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं होतं. पण 31C जे आहे हे 25व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे 1971ला. आणि त्यामध्ये 2 तरतुदी आहेत. त्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची तरतूद काय सांगितल्या की कलम 39B आणि 39C मधील मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा
कलम 14 किंवा कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो यावरून बाद ठरवता येणार नाही. कलम क्रमांक 31C मध्ये सांगत असताना एक महत्त्वाचा भाग सांगितलाय, जी विशेष स्वरूपाची मार्गदर्शन तत्त्वे अंमलात आणत असताना 39B आणि 39C 39B आणि 39C मधील मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करत असताना कोणताही कायदा कलम क्रमांक 14 किंवा कलम क्रमांक 19च्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करतो यावरून बाद ठरवता येणार नाही. हा महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो निर्णय ह्यामध्ये दिलेला आहे 31C बाबतीमध्ये. तर आपण दुसरा देखील त्यामध्ये सांगितलंय की असा कायदा संबंधित मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करीत नाही या कारणावरून कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद केला जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. म्हणजे असा जो काही कायदा केलेला आहे की जो कायदा कलम क्रमांक 14 किंवा 19 मधील मूलभूत हक्काचे उल्लंघन करतो यावरून बाद ठरवता येणार नाही आणि असा कायदा संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत नाही या कारणावरून कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद केला जाणार नाही असं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे कलम क्रमांक 31C मध्ये. आता 39B काय आहे आणि 39C काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 39B आणि 39C. आता 39B मध्ये काय सांगितले की समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी असं सांगितले. 39B मध्ये समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण याची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी. आणि 39C बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर आर्थिक व्यवस्थेच्या राबणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. म्हणजे आर्थिक जी काही व्यवस्था आहे त्या आर्थिक व्यवस्थाचं केंद्रीकरण होऊ नये. किंवा बीचा विचार करताना भौतिक साधनसंपत्तीची मालकी आणि नियंत्रणाची विभागणी व्हावी. अशा ह्या दोन स्वरूपाची जे काही मार्गदर्शन तत्त्व आहेत ही मार्गदर्शन तत्त्व पार पाडत असताना समजा कलम क्रमांक 14 किंवा कलम क्रमांक 19 जर उल्लंघन जर झालं असेल तर अशा कारणावरून हे बाद ठरवता येणार नाही. हा महत्त्वाचा निकाल त्यामध्ये दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये हा प्रश्नास्पद असणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. दुसरा भाग सांगत असताना केशवानंद भारती खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने कलम 31C मधील पहिली तरतूद विधिग्राह्य असल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने दुसरी तरतूद न्यायिक पुनर्विलोकन हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याच्या आधारावर घटनाविरोधी व बाद ठरवला. म्हणजे दुसरा आपण जर भाग जर पाहिला तर पहिल्या भागामध्ये डायरेक्ट 25वी जी काही घटनादुरुस्ती आहे तर त्यामध्ये काय सांगितलं होतं की कलम 39B आणि 39C मधील मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा जो आहे हा कलम 14 किंवा कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो या कारणावरून बाद ठरवला जाणार नाही हा भाग सांगितला होता. तर ही पहिली जी काही तरतूद आहे ही पहिली तरतूद विधिग्राह्य असं सांगितली. मात्र त्यांनी काय सांगितलं की जी दुसरी तरतूद होती ही दुसरी तरतूद ज्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणू शकतोय हे मूलभूत वैशिष्ट्य असल्याच्या आधारावर घटनाविरोधी व बाद ठरवले. दुसरी तरतूद काय होती की असा कायदा मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करत नाही या कारणावरून कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद असणार नाही. मग त्यामध्ये आपण बघताना न्यायप्रविष्टता अजिबात नाही असं सांगितलेलं होतं. पण ती दुसरी जी काही तरतूद आहे ही दुसरी तरतूद न्यायिक पुनर्विलोकनाच्या बाबतीमध्ये आहे आणि न्यायिक पुनर्विलोकन जे आहे हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळं हे ह्या आधारावर ते घटनाविरोधी किंवा बाद जे आहे ते बाद ठरवण्यात आलेलं आहे असं सांगितलं. आणि पुढं आपण जर विचार केला तर 42 जी काही घटनादुरुस्ती आहे ह्या 42व्या घटनादुरुस्तीने 1976 कलम 31C मधील पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवून त्यामध्ये भाग 4 मधील सर्वच तत्वांची अंमलबजावणी करणाऱ्या कायद्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे 42 जी काही घटनादुरुस्ती झाली स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार 1976ला तर त्या 42व्या घटनादुरुस्तीनं 31C मधील पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवली. आता पहिल्या तरतुदी व्याप्ती वाढवली म्हणजे काय तर पहिल्या तरतुदीमध्ये अगोदर काय होतं तर फक्त 39B आणि 39Cचा समावेश होता आणि 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं की सर्व जी काय भाग 4 मधील सर्व जी काही तत्व आहेत म्हणजे सर्वच DPSP आपण म्हणू शकतोय जी सर्वच मार्गदर्शन तत्व आपण म्हणू शकतोय तर ही सर्वच मार्गदर्शन तत्वांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. आणि त्यापैकी कोणत्याही मार्गदर्शन तत्वाची अंमलबजावणी करताना कलम क्रमांक 14 आणि 19 जर उल्लंघन जर झालं असेल तर ते बाद ठरवता येणार नाही असं त्यामध्ये सांगितलं. हे कधी सांगितलं तर 42व्या घटनादुरुस्तीनं 1976 मध्ये 31C मधील पहिली जी काही तरतूद होती त्या पहिल्या तरतुदी व्याप्ती वाढवली आणि त्यामध्ये भाग 4 मधील सर्वच तत्वाची अंमलबजावणी करणाऱ्या कायद्यांचा समावेश करण्यात आला. आणि तिसरा जो काही भाग आहे मात्र मिनर्वा मिल खटला जो होता तर मिनर्वा मिल खटल्याच्या बाबतीमध्ये 1980
सर्वोच्च न्यायालय ही वाढवलेली व्याप्ती घटनाविरोधी व बाद ठरवली. म्हणजे 42वी जी काही घटना दुरुस्ती झाली, ह्या 42व्या घटना दुरुस्तीनं काय केलेलं होतं त्यांनी, तर ही व्याप्ती वाढवली होती. म्हणजे 39B आणि 39C या व्यतिरिक्त देखील DPSPमध्ये जेवढी कलम आहेत, कलम क्रमांक 36 ते 51मध्ये जेवढी कलम आहेत, तर या सर्व कलमांचा अंमलबजावणी करत असताना 14 आणि 19 जे काही कलम आहे, हे कलम जरी नष्ट होत असेल तर ते तो जो काही कायदा आहे, हा कायदा बाद होऊ नये, तर या संदर्भामध्ये ती व्याप्ती वाढवलेली होती. पण अशी जी काही व्याप्ती आहे ती पुढं मिनर्वा मिल खटला 1980 सर्वोच्च न्यायालयाने ही वाढवलेली व्याप्ती काय सांगितलं, तर ही घटनाविरोधी आहे, त्यामुळे ती बाद ठरवण्यात आली. कधी, तर 1980ला मिनर्वा मिल खटल्याच्या बाबतीमध्ये. आता सद्यस्थिती काय आहे, सध्या आता 31Cच्या बाबतीमध्ये काय लक्षात घ्या, तर सद्यस्थिती काय आहे की वरील घटना दुरुस्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यावरून कलम 31Cची सद्यस्थिती पुढील प्रमाणे. कलम 31B आणि कलम 31C मधील मार्गदर्शन तत्वाची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा 14 किंवा 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो यावरून बाद ठरणार नाही, एवढं एकच सांगितलेलं आहे. म्हणजे जी 25वी जी घटना दुरुस्ती झाली 1971ला आणि त्यामध्ये 31C ॲड केलं, त्यातली पहिली जी काही तरतूद जशी सांगितली होती तशीच आत्ता आहे. म्हणजे DPSP मधील कलम क्रमांक 39B असेल किंवा 39C असेल, तर यानुसार एखादा जर कायदा जर केला असेल आणि त्यानुसार कलम 14 किंवा 19 मधील मूलभूत हक्कांचा उल्लंघन जर झालं असेल तर तो घटनाविरोधी मानला जाणार नाही, असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कलम क्रमांक 31C पाहिलं. सद्यस्थिती आपण जर पाहिली तर जशी अगोदरचा भाग आपण जर पाहिला, पहिली जी काही तरतूद आहे ती पहिली तरतूद आहे अशी राहिलेली आहे, ती कलम 39B आणि 39C मधील मार्गदर्शन तत्वांची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा कलम 14 किंवा कलम 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतो या कारणावरून बाद ठरवता येणार नाही. फक्त काय केलेलं आहे की मिनर्वा मिल खटल्याच्या बाबतीमध्ये जी व्याप्ती वाढवली होती 42व्या घटना दुरुस्तीची, ती व्याप्ती त्यांनी कमी केली आणि ही व्याप्ती मर्यादित ठेवली फक्त 39B आणि 39C पुरती. तर अशा प्रकारे आपण आज एकूण ही 3 महत्त्वाची कलमं जी आहे ती कलमं आपण पाहिलेली आहेत. त्यामध्ये 31A असेल, 31B आणि 31C. आणि अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण आहे मूलभूत हक्क, हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. यानंतर म्हणजे आपण ह्यामध्ये कलम पाहत असताना कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 पर्यंतची जी काही कलम आहेत ह्या सर्व कलमांचा आपण अभ्यास केला आहे. आणि पुढचा जो काय तास आहे, या पुढच्या तासाला आपण पुढचं प्रकरण जे आहे मार्गदर्शन तत्वे DPSPचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण नेक्स्ट जे लेक्चर आहे त्या नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.